दिवस. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. अरे, आज मला बर्फाचा गोळा खायचा आहे. मी पहिल्यांदा आईला विचारून येते. आई, मला बर्फाचा गोळा खावासा वाटतोय. मी खाऊ का? नको खाऊ बर्फाचा गोळा. ताई, मी बर्फाचा गोळा खाऊ का? मला खावासा वाटतोय. नको खाऊस. माई, मला बर्फाचा गोळा खावासा वाटतोय. मी खाऊ का? लीला, नको खाऊ गोळा. दुखेल तुझा गळा. सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे? मला कोणीच बर्फाचा गोळा खाऊ देत नाही. मी जाते आता नदीबाईकडे. नदी ग नदी, लीलाला खावासा वाटतोय बर्फाचा गोळा. पण नदी कशी बोलणार? आता ती स्वतःच बोलली. बोल ग लीला. लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खावासा वाटतोय बर्फाचा गोळा. पण नदी कशी बोलणार? परत ती स्वतःच बोलली. ती म्हणली, खा. पण असं कसं होणार? हा, ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी नदीबाई. बरोबर. आता मी बर्फवाल्याकडे जाते आणि बर्फ खाऊन येते. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटली बुडवावी शाळा. अरे, आज मला खूप कंटाळा आलाय आणि बुडवावी वाटती शाळा. आई, मला आज खूप कंटाळा आलाय आणि मला शाळा बुडवावी वाटते. मी बुडू का? नको बुडू शाळा. ताई, मला शाळा बुडवावी वाटते आणि कंटाळा पण खूप आलाय. नको बुडू शाळा. माई, मला आज खूप कंटाळा आलाय आणि शाळा पण बुडवावी वाटते. मी बुडू का? लीला, आलाय जरी कंटाळा, बुडवू नको शाळा. शिकून सवरून अशी सुखी माझ्या बाळा. अरे, मला कोणी शाळा बुडवून देत नाही. आता मी नदीबाईकडे जातो. नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा. पण कोणी शाळा बुडवून देत नाही. आई म्हणाली, नको बुडू. ताई म्हणाली, नको बुडू. आणि माई पण म्हणाली, नको बुडू. मग नदीबाई, मी काय करू? परत ती स्वतःच बोलली, हा, बुडव. पण आईला कळलं तर मी शाळा बुडवली तर? आईला खोटं सांग. आई, मी शाळेत चालले, मला दप्तर दे. धर. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत चालली होती. अरे मामा, तुम्हाला काय खायला आणलंय? लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणले बदामी पेढे 16. काय 16? ते पण बदामी पेढे? अरे, पण मला उशीर झालाय. आई, मला उशीर झालाय म्हणून मी शाळेत जाते. मी घरी आल्या बदामी पेढे खाणार. लीला ओरडत शाळेत गेली. लीला शाळेत गेली होती तरी पण तिच्या डोळ्यांसमोर बदामी पेढेच नाचत होते. तिला बदामी पेढे खूप आवडायचे. अरे, आता शाळा सुटली, मी घरी जाते. आई, मी शाळेतून आले. मला बदामी पेढे दे. शिंगावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. स्टूल घेऊन काढ. बर. अगं, ह्या डब्यामध्ये तर एकही बदामी पेढा नाही. मग कुठे गेले? नीला, नीला, काय? तू बदामी पेढे कुठे गेले? म्हणजे मीच खाल्ले. तूच बोलली ना, नको खाऊस. मग मी नदीबाईकडे गेली आणि म्हणाली, नदीबाई, नीलाला
नदी कुठे बोलती? अगं नदी म्हणजे मीच ना. काय काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? आई ताई माई चुकलं ग बाई, आता कधी नदी बाईला बोलायला जाणार नाही. लीला आणि नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. लीला गोट्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. खूप छान छान बंद कर.